मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765664495. कोल्हापूर जिल्ह्यातील 20,310 ग्राहकांना रेशनचे धान्य आता कधीच मिळणार नाही, कारण यामध्ये काही शासकीय नोकर ज्यांनी गेल्या 6 महिन्यांत धान्य घेतलेले नाही तसेच मृत व्यक्तींचाही समावेश आहे. त्यांच्यापैकी कोणी पुन्हा धान्य सुरू करण्याची मागणी केली तर ते निकषात बसतात का हे पाहून पुन्हा त्यांना धान्य सुरू करण्यात येईल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून जिल्ह्यातील खूप मोठा वर्ग धान्य घेतो. अन्न सुरक्षा अंतर्गत त्यांना हे धान्य दिले जाते. यामध्ये केशरी, पिवळे आणि पांढरा अशा 3 रंगांच्या शिधापत्रिका आहेत. यातील केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकांना रास्ता भाव दुकानातून धान्य वितरित केले जाते. मात्र यातील काही शिधापत्रक धारक हे शासकीय कर्मचारी आहेत, तसेच काही शिधापत्रिका धारकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यामुळे त्यांनी 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत रास्ता भाव दुकानातील धान्य घेतलेले नाही. गेल्या काही वर्षापासून बोटाचे ठसे घेऊन धान्य वितरित केले जात असल्याने कोणत्या ग्राहकाने किती काळ धान्य घेतलेले नाही हे लक्षात येते. तसेच ग्राहकांचे आधार कार्ड जोडल्याने त्यांची सर्व माहिती शासनाकडे उपलब्ध झाली आहे. यातून राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील धान्य न घेणाऱ्या किंवा शासकीय सेवेत असणाऱ्या रेशन ग्राहकांची एक सूची जिल्हा पुरवठा विभागाला पाठवली आहे. या यादीचा आढावा घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने 20,310 ग्राहकांचे राशनचे धान्य बंद केले आहे.